ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हब मध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजची ड्राफ्टिंग बघणार आहोत. कारण बऱ्याचदा आपल्या सगळ्यांच्या खूप साऱ्या कमेंट येत आहेत की ताई बाकी सगळे ब्लाऊज परफेक्ट येतात. कारण आपल्या चॅनल्स वरती 1 टक्स ब्लाऊजचं ड्राफ्टिंग आहे, 4 टक्स ब्लाऊज आहे, प्रिन्सेस कट आहे, कटोरी ब्लाऊजचे आहेत आणि सगळ्या साईज मध्ये सगळे पॅटर्न्स तुम्हाला मी दाखवलेले आहेत. पण कटोरी ब्लाऊज मध्ये मात्र बऱ्याचदा तुमच्या सारख्या वारंवार रिक्वेस्ट आहेत की ताई कटोरी ब्लाऊजची ड्राफ्टिंग दाखवा म्हणून. तर त्यासाठीच आजचा व्हिडिओ असणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून खूप सोप्या पद्धतीने कटोरी ब्लाऊजची ड्राफ्टिंग दाखवलेली आहे. कारण या अगोदरचे व्हिडिओ सुद्धा आहेत, पण ते बऱ्याचदा बऱ्याच जणांना अवघड वाटतात किंवा अजून सोप्या पद्धतीने ताई कसं करता येईल अशी तुमची वारंवार विचारणा असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये हे सर्व जे काही डाऊट्स आहेत ते तुमचे सगळे क्लिअर होणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला कटोरीची ड्राफ्टिंग दाखवलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सगळे तुमचे डाऊट्स असतील ते क्लिअर होणार आहेत. तर जे काही फर्स्ट प्रॉब्लेम येतो तो म्हणजे इथे गळ्याला ब्लाऊज लूज होत आहे. बऱ्याचदा ही कमेंट आपल्या चॅनलवरती आलेली आहे की ताई कटोरी ब्लाऊज मध्ये गळा लूज का होतो, त्याचबरोबर हा जो बॅक साईडचा पार्ट आहे तो पुढे येतोय, तर तो का येतो, त्याचबरोबर ब्लाऊज म्हणजे हात असा वरती केल्यानंतर ब्लाऊज असा इकडून वरती जातोय, तर ते का होतं. तर हे सगळे प्रॉब्लेम सुद्धा यामध्ये मी तुमच्या बरोबर शेअर केलेला आहे की हे प्रॉब्लेम्स ब्लाऊज मध्ये का होतात आणि ते होऊ नयेत याच्यासाठी आपल्याला ब्लाऊज मध्ये कोणत्या ठिकाणी कशी ड्राफ्टिंग घ्यावी लागते. याच्यासाठी ज्या काही स्टेप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही फॉलो केला तर तुमचा ब्लाऊज हा ऑल म्हणजे 100% परफेक्ट येणार आहे. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इथे वेळ न घालवता आपण याच्या ड्राफ्टिंगला सुरुवात करूया. आणि सगळे पॉइंट्स तुम्हाला मी यामध्ये अगदी डिटेलमध्ये क्लिअर केलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ फास्ट करून किंवा स्किप करत करत बघितला तर तुम्हाला काही ना काहीतरी शंका येऊ शकतात. पण जर तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत अगदी डिटेल व्हिडिओ बघितलात तर तुम्हाला तुमच्या कोणत्याही साईज मध्ये कटोरी ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करणं इझी होऊन जाणार आहे. तर चला कटिंगच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तर चला आता आपण याची संपूर्ण ड्राफ्टिंग बघूया. तर चेस्ट आहे 39, वेस्ट आहे 31 आणि हा आपण कटोरीमध्ये बघणार आहोत. कटोरीमध्ये बऱ्याच व्ह्युअर्सना आपल्या खूप प्रॉब्लेम येत आहेत. त्यांच्या बऱ्याच आपल्या म्हणजे वारंवार आपल्या चॅनलवरती कमेंट आहेत की ताई या साईज मध्ये कटोरी ब्लाऊज दाखवा, किंवा आतापर्यंत आपण ज्या बघितलेल्या आहेत त्या जवळजवळ 32 मध्ये पण चेस्ट साईज मध्ये कटोरी ब्लाऊजची ड्राफ्टिंग आहे, 38 साईज मध्ये आहे, 40 साईज मध्ये आहे, 39 साईज मध्ये ह्या ताईंना हवी होती तर त्यांनी ही आपल्याला कमेंट दिली होती. तर कमेंटमध्ये मी तुम्हाला आता सांगते की तुम्ही प्रॉपर मेजरमेंट दिलात तर मला ड्राफ्टिंग सुद्धा प्रॉपर दाखवता येईल. मेजरमेंट्स कोणते कोणते हवेत यासाठी मी तुम्हाला इथे कोपऱ्यामध्ये जी मेजरमेंट्स दाखवत आहे त्याच्यानुसार सगळे मेजरमेंट्स द्यावे लागतील की जेणेकरून आपल्याला ड्राफ्टिंग सुद्धा प्रॉपर भेटेल. ओके, तर आता आपण या व्हिडिओमध्ये 39 चेस्ट साईज साठीची कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग बघणार आहोत. या साईज मध्ये कसं होतं की ही साईज थोडी हेवी आहे आणि याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर कटोरी कशी मिळाली पाहिजे किंवा कटोरीचा पार्ट जास्त आणि साईड पार्ट आहे तो कमी, या पद्धतीचं ड्राफ्टिंग यामध्ये बऱ्याचदा होत असतं म्हणजे या मेथडनी करताना. तर तसं न होता आपल्याला प्रॉपर कटोरी पण आली पाहिजे आणि त्याचबरोबर साईड पार्ट सुद्धा आपल्याला प्रॉपर मिळाला पाहिजे. यासाठी आपल्याला एक्झॅक्टली कटोरीचं मेजरमेंट्स कसं काढायचं आणि ते यामध्ये ब्लाऊज वरती कसं घ्यायचं हे तुम्हाला आज डिटेलमध्ये सांगणार आहे. 38 चेस्ट साईज मध्ये किंवा 36 चेस्ट साईज मध्ये मी 2 प्रकारांनी कटोरी मार्किंग तुम्हाला दाखवलेलं आहे. तर त्या 2 पैकी तुम्हाला कोणती पद्धत आवडली हे सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि या साईज मध्ये मात्र कटोरी मार्किंग घेत असताना कसं घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्याला कटोरीचा शेपही प्रॉपर मिळाला पाहिजे आणि फिटिंग सुद्धा प्रॉपर आलं पाहिजे. तर चला या मेजरमेंटनुसार आपण ड्राफ्टिंग बघणार आहोत. पहिल्यांदा आपण याचा फ्रंट पार्ट बघणार आहे. ओके, आणि यामध्ये मी तुम्हाला अजून सोपी पद्धत करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून तुम्हाला म्हणजे जास्तीत जास्त स्टेप्स आहेत त्या कमी करून अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला हे ड्राफ्टिंग कसं दाखवता येईल हा माझा प्रयत्न असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे कटोरी ब्लाऊज संदर्भात तुम्हाला ज्या काही शंका असतील किंवा जी काही भीती असेल ती सगळी जाणार आहे आणि पहिल्या प्रयत्नामध्ये तुम्ही कटोरी ब्लाऊज परफेक्ट कटिंग आणि स्टिचिंग करून घेणार आहात. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. यामध्ये आपलं शोल्डर आहे 15 इंच. तुमचं जे पण शोल्डर असणार आहे त्याच्यानुसार तुम्ही तुमचं मेजरमेंट घ्या. इथे मी तुम्हाला जे मेजरमेंट दिलेलं आहे त्याच्यानुसार सांगणार आहे. ओके, पण यानुसार तुम्ही तुमचं मेजरमेंट जे पण असणार आहे ते तिथे ऍड केला तर तुम्ही सुद्धा या मेजरमेंट म्हणजे यामध्ये तुम्हाला सांगायचा माझा उद्देश काय आहे की साईज कोणतीही असो मेथड तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. यानुसार तुम्ही जर ड्राफ्टिंग केलात आणि मी तुम्हाला पुढे पुढे जिथे साईज नुसार काय चेंजेस असणार आहेत, साईज नुसार टक्स किती घ्यायचा आहे, साईज नुसार लुजिंग किती घ्यायचं आहे हे अगदी तिथे मी क्लिअर करणार आहे तुम्हाला. त्याच्यामुळे साईज कोणतीही असो हा एक व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुम्हाला कटोरी ब्लाऊजचे कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही कटिंग आणि स्टिचिंग मध्ये. ओके, तर आता इथे मी शोल्डर घेतलेला आहे यामध्ये 15 इंचांचं. तर 15च्या अर्ध आपल्याला या शोल्डर लाईन वरती मार्किंग करायचं आहे.
तर ही एक लाईन आपण पहिला ड्रॉ करून घ्यायची आणि या बाजूला पण अर्धा इंच इकडे सोडून एक लाईन ड्रॉ करून घ्यायची, जेणेकरून कागद आपला स्ट्रेट होईल. म्हणजे जर कुठे खालीवर असेल किंवा तिरका असेल तर यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या शोल्डर लाईन वरती, ही आपली शोल्डर लाईन समजायचं, हा आपण फ्रंट पार्ट ड्राफ्ट करतोय. ओके, तर इथे मी लिहून देते तुम्हाला, इथे 31 कंबर आहे आणि हा आपण कटोरी ब्लाउजचा फ्रंट पार्ट ड्राफ्टिंग करत आहोत. तर यानुसार आपल्याला यामध्ये बघा कटोरीचा हा आपला ब्लाउज असणार आहे अशा पद्धतीने. तर याच्यानुसार आपल्याला इथे पहिला शोल्डरचं मेजरमेंट देऊन घेऊया. शोल्डर आहे 15, 15च्या अर्धा आपलं इथे शोल्डर येणार आहे 7.5 इंच. तर या लाईन वरती मी 7.5 वरती बरोबर मार्क करून घेतलं. 1 इंच डाऊन येणं, डीप नेक आहे त्यामुळे 1 इंच कंपल्सरी डाऊन यायचं आहे. तर बघा इथे मी 1 वरती मार्किंग करून हे डाऊन घेतलं आणि बंद बाजूकडून 2.5 इंच हे सुद्धा कंपल्सरी आहे सर्व साईजसाठी. ओके, तर या बाजूने 2.5 वरती एक मार्क केला आणि 2.5 पासून ही तिरकी लाईन ड्रॉ करून घेतली. हे बेसिक आहे, ते मी करून घेतलेलं आहे. तर यानंतर आता आपण पुढचं ड्राफ्टिंग बघूयात. तर बघा यामध्ये आता आपल्याला खाली चेस्ट लाईन ड्रॉ करायची आहे. चेस्ट लाईनचा फॉर्म्युला काय आहे आपला, छाती भागिले 6 अधिक 0.5. ओके, तर चेस्ट आहे आपली 39, याला भागिले केले 6, तर उत्तर येणार आहे 6.5 आणि याच्यामध्ये अधिक करायचं आहे 0.5, तर उत्तर येणार आहे 7 इंच. तर हे 7 इंच आपल्याला कुठे घ्यायचं आहे, इथून खाली, म्हणजे जिथून आपण 1 इंच डाऊन आलेलो आहोत तिथून आपल्याला मार्क करायचं आहे 7 वरती. तर जर कुणाला तुम्ही हा पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर सगळे चार्ट आहेत ते आपण आपल्या पोस्ट मध्ये देऊन ठेवलेले आहेत, तिथून जरूर तुम्ही ते चार्ट बघू शकता. तर मी तुम्हाला इथे चार्ट दाखवते सुद्धा की कशा पद्धतीने आपलं चार्ट असतात, सूत्र असतं. तर हे बघा, मुंडा खोलीसाठी तुम्हाला आर्महोल साठी हे वापरायचं आहे, म्हणजे हा चार्ट वापरायचा आहे डीपनेकचा. तर इथे तुम्हाला अगदी छातीच्या वाईज आपल्याला काय काय चेंजेस करायचे आहे ते डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. जर चेस्ट साईज 28 ते 31 असेल यामध्ये तर तुम्हाला छाती भागिले 6 अधिक 1 इंच घ्यायचं आहे. डीप नेक असेल तर 32 ते 35.9 चेस्ट येत असेल तुमची, तर यामध्ये छाती भागिले 6 अधिक 0.75. 36 ते 40.9 असेल तर छाती भागिले 6 अधिक 0.5 करायचं आहे. 41 ते 45 मध्ये असेल तर छाती भागिले 6 घ्यायचं आहे आणि 46च्या पुढे चेस्ट साईज असेल तर तुम्हाला छाती भागिले 6 वजा 0.5 करायचं आहे. हे डीपनेकचा फॉर्म्युला आहे. याच्यानुसार आपली चेस्ट येते याच्यामध्ये 36 ते 40.9 मध्ये, बरोबर. तर आपला फॉर्म्युला काय असणार आहे, छाती भागिले 6 अधिक 0.5. तर याच्यानुसार आपल्याला मिळाले किती, 7 इंच. तर हे 7 आपण इथे मार्क केलेलं आहे. तुमची चेस्ट साईज जशी असेल त्याच्यानुसार तुम्ही इथून खाली मार्किंग घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला शोल्डर मायनस करायचं आहे. आता शोल्डर मायनस करण्यासाठी तुम्हाला तुमचं रेडी शोल्डर किती आहे हे माहित असणं गरजेचं आहे. तर या ह्याच्यामध्ये आपण रेडी शोल्डर ठेवलेला आहे 3 इंच. ओके, तर रेडी शोल्डर 3 इंच असेल तर आपल्याला इथे बघा तयार शोल्डर 2 ते 2.75, म्हणजे जर तुम्हाला 2.5 इंच शोल्डर हवा असेल तर तुम्ही हा शोल्डर मायनस चार्ट बघायचा आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेऊन ठेवू शकता आणि वेळ मिळेल तसा वहीमध्ये लिहून ठेवा. तर इथे आपण 3 इंच शोल्डर घेणार आहोत, तर त्याच्यामुळे मी हा शोल्डर मायनस चार्ट बघणार आहे. फ्रंटचा नेक डीप आहे 7 इंच, तर या पद्धतीने लिहून घ्यायचंय तुम्हाला. रेडी शोल्डर 2.5 किंवा 3 इंच, तर आपण इथे किती घेणार आहोत, 3 इंच. नेक डीप आहे 7 इंच आणि नेक शेप आहे गोल, तर गोल गळ्याची खोली 7 आहे म्हणून हा ब्लॉक बघायचा आहे आणि इथून हा ब्लॉक बघायचा आहे. तर हा जिथे एकत्र येत आहे तिथे किती लिहिलेला आहे, -1.25. तर -1.25 हे इथे लिहून घेतलं आणि हे आपल्याला मायनस करायचं आहे या बाजूने, म्हणजे जिथून आपण 1 इंच डाऊन गेलेलो आहोत तिकडून आपल्याला 1.25 वरती एक मार्क करायचा आहे. ओके, यानंतर पाठीमागे किती शिल्लक राहिलेला आहे, तर 7.5 मधून 1.25 इंच गेले तर बरोबर 6.25 इंच आपल्याला इथे शिल्लक राहणार आहे. तर बघा हे 6.25 आलेलं आहे आपलं, बरोबर. तर हे 6.25 आपल्याला या चेस्ट लाईन वरती घ्यायचं आहे. जेवढं इथं आलेलं आहे तेवढंच इथे मार्क करायचं. इथे एक पॉईंट दिला आणि हे 2 पॉईंट जोडून घ्यायची. ही असणार आहे आपली आर्महोलची लाईन. आर्महोलच्या लाईनचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे. तर बघा जिथे ही शोल्डर मायनस केलेलं शोल्डरचा पॉईंट आणि ही चेस्ट लाईन, या दोन्हींना या पद्धतीने टेप ठेवायचा आणि इथे टेप दुमडून यांचा सेंटर पॉईंट आपण काढून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला लुजिंग किती ऍड करायचं ते बघूयात. तर जेव्हा पण तुम्ही कटोरी ब्लाऊज किंवा प्रिन्सेस कट कोणताही प्रकारचा ब्लाऊज तुम्ही करत असाल आणि जर तुमचा फ्रंट नेक डीप असेल तर तुम्हाला कंपल्सरी लुजिंग ऍड करायचं आहे 2 इंच. तर इथे आपली चेस्ट साईज आहे 39, त्याच्यामध्ये प्लस केलं 2 इंच तर उत्तर येणार आहे 41. याला भागिले करायचे आहे 4, तर उत्तर येणार आहे 10.25 म्हणजे 10.25 इंच. तर या पद्धतीने मी इथे टेप ठेवला 10.25 वरती आणि इकडे मार्क करून घेतला. त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे. तर हे झालं आपलं चेस्ट लाईनचं. कॉर्नर मध्ये जेव्हा पण आपली चेस्ट साईज 32, आता इथे तुम्हाला क्रॉस मार्किंगचा चार्ट दाखवते की जेणेकरून तुमच्या लक्षात राहील की आपल्याला क्रॉस मार्क किती घ्यायचा आहे. हे सगळे चार्ट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पण दाखवणार आहे, कारण हे चार्ट तुम्ही तुमच्याकडे असतील तर ड्राफ्टिंग करणं खूप सोपं जाणार आहे.
जसा चार्ट येत आहे त्याचा एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. आता इथे आपली चेस्ट साईज 32 ते 39.75 मध्ये येते आणि आपण फ्रंट पार्ट ड्रॉ करत आहोत, बरोबर, पुढील भाग. तर त्याच्यासाठी आपलं क्रॉस मार्किंग किती असणार आहे? 0.75. आणि जर बॅक पार्ट मार्क करणार असू तर क्रॉस मार्क असणार आहे 1 इंच. क्रॉस मार्किंग कुठून घ्यायचं आहे? तर इथून घ्यायचं आहे, जिथे आपण हे चेस्ट लाईन वरती मार्किंग घेतलेलं आहे तिथून 0.75 जिथे येणार आहे तिथे आपल्याला एक मार्क देऊन घ्यायचा आहे. तर हे 0.75 आपण मार्क करून घेतलं. आता आपल्याला आपण याचा फ्रंट पार्ट ड्राफ्ट करतोय, तर या लाईनचा जो आपण सेंटर पॉईंट घेतलेला आहे तिथून आतमध्ये आपल्याला 0.25 मार्क करायचा आहे. आणि इथून आपल्याला एक लाईन अशी तिरकी या 0.25 मधून येणारी, आणि इथे मात्र बरोबर वरती शोल्डरला जिथे शोल्डर मायनस केलेला आहे त्या पॉइंट मधून आली पाहिजे. या पद्धतीने मार्क करून घेतला आपण. तर हा आर्महोल कर्व आहे. या आर्महोल कर्वला आपल्याला हा जो 0.75 चा मार्क, ही आपली चेस्ट लाईन, आणि हा तिरका आलेला आपली जी तिरकी लाईन आपण ड्रॉ करून घेतली त्यामध्ये हा शेप आपल्याला प्रॉपर बसवायचा आहे आणि मग हा शेप ड्रॉ करायचा आहे. तर हा होणार आहे आपला आर्महोलचा एक्झॅक्टली शेप तयार झालेला आहे. यानंतर आपल्याला फ्रंट पार्ट मध्ये शोल्डर जेवढं तयार हवं आहे त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून मार्किंग घ्यायचं आहे. तर शोल्डर आपल्याला 3 इंच तयार हवा आहे, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून केलं तर येणार आहे किती? 4 इंच. तर ते कुठे येत आहेत? इथे आलं. ओके, तर मी हा पॉइंट थोडा मोठा घेते. इथपर्यंत आलं तर जेवढं हे आलेलं आहे त्याचा आपल्याला सेंटर पॉइंट घ्यायचा आहे. तर बघा, या पद्धतीने टेप दुमडायचा, सेंटर पॉइंट मार्क करायचा. या सेंटर पॉइंट पासून आता आपल्याला 4 मेजरमेंट्स देऊन घ्यायचे आहेत. ते म्हणजे शोल्डर टू गळ्याचं मार्किंग. गळा किती आहे आपला? 7 इंच. तर 7 वरती मार्क करायचं. जेवढा गळा आहे तेवढंच मार्किंग घ्यायचं. त्यानंतर शोल्डर टू एपेक्स. एपेक्स पॉइंट आहे 11, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून 11.5 वरती मार्किंग घ्यायचं. यानंतर शोल्डर टू लोअर चेस्ट. शोल्डर लोअर चेस्ट आहे 13.5. 13.5 मध्ये आपल्याला एक इंच प्लस करून नाही, शोल्डर मध्ये पण इथे लोअर चेस्ट मध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करून मार्किंग घ्यायचं आहे. 13 आहे तर इथे आपल्याला 14 वरती, 13.5 आहे तर इथे 14 वरती एक मार्क करायचा. आणि टोटल लेंथ आहे आपली 16 इंच, तर त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून आपल्याला मार्किंग घ्यायचं आहे. हे लोअर चेस्टचं मार्किंग आहे. हे तुम्ही घेतलात किंवा नाही घेतलात तरीही चालणार आहे. तर ते कसं ऍडजस्ट करायचं हे पण आपण पुढे बघणार आहोत. ओके, तर ह्या लाईन ज्या आपल्याला म्हणजे पॉइंट मिळालेले आहेत त्या लाईन आपण या अशा ड्रॉ करून घेऊया. ही आहे आपली कंबरघेराची लाईन, ही आहे आपली एपेक्स लाईन. एपेक्स लाईन पण मी थोडी मोठी ड्रॉ करून घेते. आणि ही आहे आपली नेक लाईन. तर नेक लाईन छोटीशी ड्रॉ करते. आता या लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला गळ्याचं मार्किंग पहिला बघून घेऊया. तर हे आहे आपलं गळ्याची लाईनचं मार्किंग, बरोबर. आणि आपला गळा, जर ही जी गळ्याची रेषा आहे ही या चेस्ट लाईनच्या वरती आपल्याला अर्धा इंचावर एक मार्क करायचा आहे. तर बघा, इथे अर्धा इंचावर एक मार्क केला आणि ही पट्टी इथे आपण या पद्धतीने ठेवायची आहे. तर या लाईनला बरोबर पट्टी अशी आली पाहिजे आणि इथे आपला अर्धा इंचाचा पॉइंट दिलेला आहे, तो पॉइंट आहे. तर आता ही पट्टी ठेवल्यानंतर जर या पट्टीच्या खाली या बाजूला जर आपली ही लाईन येत असेल तर आपल्याला वरच्या बाजूनी अर्धा म्हणजे 0.25 मायनस करायचं आहे. पहिल्यांदा तर आपल्याला जेवढं इथं आलेलं आहे तेवढं इथे मार्क करायचं आहे आणि एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. म्हणजे जेव्हा डीप नेक असतो त्यावेळेला ही लाईन आपल्याला स्ट्रेट करून घ्यावी लागते. ओके, तर या पद्धतीने इथे पहिला ही लाईन आपण स्ट्रेट करून घेऊया. आणि यानंतर आपल्याला 0.25 जर या लाईनच्या खाली आपली नेक लाईन जात असेल तर घ्यायचं आहे. आता या केसमध्ये आपली ही लाईन खाली येत नाही, वरतीच आहे, त्याच्यामुळे आपल्याला वरून 0.25 मायनस करायची गरज नाहीये. ओके, क्लिअर. यानंतर पुढचा एक पॉइंट आहे तो म्हणजे आता जेवढं इथे आपल्याला मिळालेली आहे गळ्याची रुंदी, तर हे आपलं झालं शोल्डर. शोल्डरच्या पुढे आपल्याला गळा रुंदी मिळालेली आहे 2.25 इंच.
तर हे 2.25 इंच आपल्याला इथे या नेक लाईन वरती घ्यायचं आहे. पहिल्यांदा जेवढं वरती आहे तेवढंच मार्क करून घ्यायचं 2.25. आता यामध्ये तुम्हाला जर खालच्या बाजूनी गळा रुंदी ब्रॉड हवी असेल तर तुम्ही इथे 0.5 इंच किंवा अर्धा इंच या बाजूला घेऊ शकता किंवा 3 इंच पर्यंत सुद्धा तुम्ही इकडे ब्रॉड घेऊ शकता. क्लिअर? तर इथे 2.25 आलेली आहे, तर मी इथे राऊंड मध्ये 3 इंच मार्क करणार आहे. मला इकडून खालून गळा रुंदी 3 इंच किंवा अर्धा इंच प्लस केलं तर 2.25 इंच येईल. बरोबर? तर मी 2.25 वरती मार्क करून घेतलं आणि ही लाईन आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची आहे. बघा, या लाईन इथे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्हाला या बाजूतला शेप किती हवा आहे हे डिपेंड असणार आहे. तुम्ही या बाजूला अजून 0.25 किंवा अजून अर्धा इंच सुद्धा या बाजूला बाहेर घेऊन तुम्हाला जर इथून गळा असा ब्रॉड हवा असेल फ्रंटला तर तुम्ही घेऊ शकता. म्हणजे गळ्याची रुंदी तुम्हाला इथूनच वाढवून घ्यायची आहे जेवढी हवी आहे तेवढी. ओके, हे क्लिअर झालं. आता इकडे गळा आणि आर्महोल आपलं क्लिअर झालेलं आहे. आता आपण इथे खालच्या साईडच्या पार्टमध्ये कसं मार्किंग घ्यायचं आहे ते बघणार आहोत. तर इथे आता आपल्याला इथे आपण गळ्याचा शेप देऊन घेऊया आणि मग खाली आपण मार्किंग बघूया. तर या पद्धतीने गळ्याचा शेप आपल्याला, तुम्हाला जर बघा इथे सुद्धा शेप घेत असताना तुम्हाला केवढ्या आतमधून शेप घ्यायचा आहे हे डिपेंड तुमच्यावर आहे. तर मला या पद्धतीने शेप हवा आहे. जर तुम्हाला जास्त आतमध्ये नको असेल तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा बाहेरून शेप घेऊ शकता की जेणेकरून हा थोडा बाहेर राहील, अगदीच आतमध्ये जाणार नाही. ओके, तर हे इथे मी ड्रॉ करून घेतला. आता यानंतर आपल्याला मार्किंग बघायचं आहे ते म्हणजे एपेक्स टू एपेक्स. तर या एपेक्स, शोल्डर टू एपेक्स लाईन वरती एपेक्स टू एपेक्सचं मार्किंग करायचं आहे. तर एपेक्स टू एपेक्स आपलं किती आहे? 7.5. त्याला भागिले करायचं आहे 2, तर उत्तर येणार आहे 3.75. तर हे घ्यायचं आहे या लाईन वरती. आणि जर समजा तुम्हाला एक्झॅक्टली मार्किंग घेता आलंच नाही किंवा कस्टमरचं प्रॉपर तुम्हाला मेजरमेंट घेता आलं नसेल तर तुम्हाला एक सूत्र देते, ते तुम्ही वापरू शकता. तर ते सूत्र काय आहे? छाती भागिले 10 करायचं आहे. तर जे आन्सर येणार आहे ते तुमच्या एपेक्स टू एपेक्स मधलं असणार आहे. तर इथे किती आलेलं आहे? 3.9. तर आपण याच्या वाईजच जाऊया. तर 3.9 वरती मी एक मार्क देऊन घेते. तर हा मार्क इथे देऊन घेतल्यानंतर इथे जेवढा आलेला आहे त्याच्यातून अर्धा इंच मायनस करून आपल्याला कंबर घेऱ्यावरती मार्किंग घ्यायचं आहे. तर वजा 0.5 केलं तर उत्तर येणार आहे 3.4. तर हे मी इथे 3.4 या कंबर घेऱ्यावरती मार्किंग करून घेते आणि ही लाईन आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला टक्स कितीचा घ्यायचा आहे ते बघूयात. जशी तुमची चेस्ट असणार आहे, म्हणजे हेवी चेस्ट असेल तर मोठा टक्स येईल, कमी चेस्ट साईज मध्ये कमी टक्स येईल. तर चेस्ट आणि कमरेवरील टक्स आणि आर्महोल वरील टक्स त्याचबरोबर सेंटर टक्स कितीचा असला पाहिजे साईज नुसार, तर हा चार्ट तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर जर तुमची चेस्ट साईज 28 ते 35.75 मध्ये येत असेल तर कमरेवरचा टक्स 2.50 आणि आर्महोल वरचा टक्स 1.25 इंच आणि सेंटर टक्स म्हणजे हा इथला जो आपली एपेक्स लाईन आहे त्या लाईनवरचा हुक आईकडच्या बाजूचा टक्स, त्याला सेंटर टक्स म्हणतात. तर हा टक्स असणार आहे 1 इंचांचा. आणि चेस्ट साईज 36 ते 44.75 मध्ये येत असेल तर वेस्ट डाट म्हणजे कमरेवरील टक्स असणार आहे 3 इंच, आर्महोल वरील 1.5 इंच आणि सेंटर असणार आहे 1.25 इंचांचा. 45च्या पुढे चेस्ट साईज असेल तर कमरेवरचा टक्स 3.5 इंच, आर्महोल वरती 1.75 आणि सेंटर टक्स असणार आहे 1.5. तर याच्यानुसार आपला येत आहे या लाईन मध्ये. तर हे तीनही टक्स आपल्याला इथे मार्क करून घ्यायचे आहेत. आता तर कमरेवरचा टक्स आहे 3 इंच, तो पहिल्यांदा मार्क करून घेऊया. तर इथून 3 वरती मी एक मार्क देऊन घेतला आणि इथे मार्क देऊन घेतल्यानंतर आपल्याला ही लाईन इथे तिरकी ड्रॉ करून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला कंबर घेराचं जे पण मार्किंग आहे त्याचा चौथा भाग करायचा आहे. तर 31/4 उत्तर येणार आहे आपलं 7.75. त्याच्यामध्ये हा 3 इंचांचा टक्स घेतला ते प्लस करायचा, तर उत्तर येणार आहे 10.75. तर हे 10.75 आपल्याला या लाईन वरती या पद्धतीने मार्क करायचं आहे. तर 10.75 बघा इथे मी टेप 10.75 वर ठेवलेला आहे, म्हणजे 11ला 2 रेषा 2 लाईन कमी. तर इथे मार्क केलं आणि त्याच्या बाहेर 1.5 इंच हे शिलाई मार्जिन. हे मार्क केल्यानंतर या लाईन आता आपण इथे जोडून घेऊयात. तर ही आहे आपली बाहेर मार्जिनची लाईन आणि ही आहे आपली फिटिंगची लाईन. सॉरी, तर इथे आपण काय करणार आहे, इथे टक्स नाही घेणार आहे आपण. ही दुसरी पद्धत मी तुम्हाला शिकवणार आहे की ज्यामध्ये जरा हेवी साईज असेल तर यामध्ये तुम्हाला इथे टक्स न घेता आपल्याला कशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे.
ओके, तर या पार्ट मध्ये फक्त थोडंसं लक्षात घ्या, हा जो टक्स आहे तो आपण फक्त कटोरीमध्ये वाढवणार आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला कोणताही टक्स घेणार नाहीयेत. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, कमरेचं मार्किंग घेताना जेवढी कंबर आहे, आता 31 इंच कंबर आहे, तर कमरेला भागिले 4 करायचं, जेवढी आहे तेवढीच घ्यायची आहे, 7.7 येणार आहे. तर हे 7.75 आपल्याला जिथं येत आहे तिथं आपल्याला एक मार्क देऊन घ्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने 7.75 इथे आलेला आहे, मी इथे एक मार्क देऊन घेतला आणि याच्या बाहेर आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिनचं मार्किंग घ्यायचंय. तर हे 1.5 इंच शिलाई मार्जिन. ओके, तर ही सुद्धा एक मेथड आहे, पण या मेथड पेक्षा या मेथडनी जर आपण ब्लाऊज ड्राफ्ट केलं तर अगदी परफेक्ट फिटिंगला येतं, त्याच्यामुळे मी तुम्हाला ही पद्धत दाखवते आहे. तर या पद्धतीने एकदा जरूर ट्राय करा. ओके, तर हे आली. यानंतर आता या लाईनचा तुम्ही विचार करू नका, ही लाईन जी आलेली आहे याचा ही आपल्याला नको आहे. ओके, तर यानंतर आपल्याला एवढं मार्किंग झाल्यानंतर क्रॉस पट्टीचं मार्किंग आपल्याला करायचं आहे. तर क्रॉस पट्टी आपल्याला जेवढी तयार हवी आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून मार्किंग घ्यायचं आहे. तर बघा, किंवा तुम्ही असंही करू शकता, वरून तुम्ही जर शोल्डर टू लोअर चेस्टचं मार्किंग तुम्हाला एक्झॅक्टली माहित असेल तर ते टाकू शकता. आता इथे आपल्याला शोल्डर टू लोअर चेस्ट किती होतं, 13.5 मध्ये अर्धा इंच प्लस करून मार्किंग टाकायचं असतं ते, तर 14 आलेलं होतं, बरोबर, 14 टाकलं इथे. तर 14च्या खाली जे आलेलं आहे ते असणार आहे तुमचं क्रॉस पट्टीचं मार्किंग, म्हणजे बेल्टचं मार्किंग. तर इथे आपल्याला मिळालेले आहे 3 इंच, म्हणून आपण काय करणार आहोत, सेम या बाजूलाही 3 इंचांवरती एक मार्क करायचं आणि इथे पण 3 इंचांवरती एक मार्क करायचा आणि ही लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची. ही असणार आहे आपली बेल्टची लाईन. ओके, तर या पद्धतीने इथे मी मार्क केलं आणि ही लाईन पुढेपर्यंत ड्रॉ करून घ्यायची आहे. अगदी सोपी पद्धत आहे आणि खूप परफेक्ट कटोरी सुद्धा बसते यामध्ये. तर एवढं मार्किंग झाल्यानंतर आता आपल्याला इथे वरच्या बाजूला तुम्हाला 0.75 किंवा 1 इंच वरती मार्क करायचा आहे. तर मी इथे 1 इंचांवर मार्क करते आणि इथे आर्महोलचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे. सॉरी, आर्महोल ने क्रॉस पट्टीचा शेप आर्महोलच्या कर्वने देऊन घ्यायचा आहे. तर या पद्धतीने शेप देऊन घेतला. याच्यानंतर तुम्हाला कटोरी कशी काढायची, तर कटोरी काढण्याचे 2 ते 3 पॉइंट मी तुम्हाला सांगणार आहे. पहिला, तर तुमची चेस्ट साइज 35च्या आत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, हे जे एपेक्स टू एपेक्सचं अंतर घेतलेलं आहे, ओके, तेवढंच अंतर तुम्हाला या बाजूला घ्यायचं आहे. तर बघा, जेवढं हे 35च्या आतमध्ये असेल तर जेवढं आलेलं आहे तेवढंच या बाजूला घ्यायचं, किंवा इथे मार्क केल्यानंतर हा आपला एपेक्स पॉइंट आला. ओके, जर तुमची चेस्ट साइज 35च्या आतमध्ये असेल आणि जर तुम्ही हे एपेक्स टू एपेक्सचं मार्किंग केलेलं आहे त्या पॉइंट पासून हे जे फिटिंगचं मार्किंग आलेलं आहे त्या मार्किंगचं सेंटर पॉइंट घ्यायचा आहे. तर ही आपल्या फिटिंगची लाईन आहे, बरोबर. तर या लाईनचा सेंटर पॉइंट मार्क करायचा आणि इथे तुमचं असणार आहे हे कटोरीचं मार्किंग येईल. जेवढं इथं आलेलं आहे तेवढंच इथे मार्क करायचं. ते कसं बघा, आता या लाईन वरती इथे बघायचं किती आलेलं आहे, 6.5. तर सेम 6.5 आपल्याला या लाईन वरती पण खाली मार्क करायचं. हे झालं 35च्या आतमध्ये तुमची चेस्ट साइज असेल तर. दुसरी एक पद्धत काय आहे, हे जे तुम्ही या आपल्या मेन या लाईन पासून फिटिंगचं जे मार्किंग घेतलेलं आहे या लाईन पर्यंत किती आलेलं आहे ते बघायचं. तर हे आलेलं आहे आपलं 10.15. तर 10.15ला जर चेस्ट साइज 35च्या पुढे आहे तर हे मार्किंग घ्यायचंय तुम्हाला. तर इथे आलेलं आहे 10.15 म्हणजे 10.25. याला भागिले करायचे आहेत 3, तर किती आलं, 3.4. तर हे 3.4 आपल्याला ही जी आपली फिटिंगची लाईन टाकलेली आहे या फिटिंगच्या लाईन पासून आतमध्ये मार्क करायचं आहे. तर इथे किती आलेलं आहे बघा, कुठे येते 3.4 येत आहे आपल्या इथे. ओके, तर हे मी वेगळ्या मार्करनी तुम्हाला दाखवते, म्हणजे तर हे जे 3.4 आहे हे पिंक मार्करनी असणार आहे आपला. ओके, तर हे इथं आलं, बरोबर. आणि इकडे जो राहणार आहे ती आपली असणार आहे कटोरीचं मार्किंग. तर हे कटोरीचं मार्किंग आलेलं आहे 5.6 वरती आपलं. ओके, म्हणजे 39 चेस्ट साइज मध्ये आपल्याला कटोरीचं अंतर मिळालेलं आहे 5.6,
3.4 या बाजूने इथून आपण मार्क केलं, हे 3.3, 3.4. ओके. तर इकडे आपल्याला कटोरीचं अंतर राहिलेलं आहे 5.6 इंच. 5.6 म्हणजे 5.6ला पण एक लाईन आहेच पुढे, म्हणजे 6ला एक लाईन कमी मिळालेला आहे, बरोबर. तर आता अजून एक पद्धत आहे, ती म्हणजे कोणती, तर जी पण आपली चेस्ट साईज आहे, तर ही आपली 39 चेस्ट साईज माझी आहे यामध्ये घेतलेली. तर तुमची जी पण असेल ती घ्यायची आहे तुम्ही. त्याला भागिले करायचे आहेत 6 आणि त्यातून वजा करायचे आहेत 0.5. तर उत्तर येणार आहे 6. तर हे जे उत्तर येणार आहे ते असणार आहे तुमचं एक्झॅक्टली कटोरीचं मार्किंग. तुमची जी पण चेस्ट साईज असेल त्याच्यानुसार तुम्हाला हे परफेक्ट कटोरीचं अंतर मिळणार आहे. म्हणजे 3ही मेथड मी तुम्हाला इथे सांगितलेले आहेत. यातली कुठली सोपी तुम्हाला वाटली हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा. तर इथे आता मी मार्क घेणार आहे कटोरीचं मार्किंग 6 वरती. आणि हे कुठं घ्यायचं आहे, तर या बाजूकडून आपल्याला ही जी आपण लोअर चेस्टची लाईन घेतलेली आहे, किंवा जी खालून क्रॉसपट्टीची लाईन आपण मार्क करून घेतली, या लाईन वरती आपल्याला कटोरीचं मार्किंग घ्यायचं आहे. तर इथून मी 6 वरती कटोरीचं मार्किंग मार्क करते. तर बघा या पद्धतीने मी इथे 6 वरती मार्क केलं. सेम अंतर 6 थोडस वरच्या बाजूला मार्क करायचं आहे, आणि इथे आपल्याला एक अशी उभी लाईन देऊन घ्यायची आहे या दोन्हींमधून जाणारी. तर या पद्धतीने मी इथे ही लाईन ड्रॉ केली. ओके. आता गळ्याकडच्या बाजूने 1 इंच कंपल्सरी सर्व साईज मध्ये तुम्हाला वर जायचं आहे. 1च्या आतमध्ये यायचं नाही. 1च्या वरती म्हणजे 1.25 इंच किंवा 1.5 इंच सुद्धा तुम्ही वरती गेलात तरी चालणार आहे, पण 1 इंचच्या खाली तुम्हाला यायचं नाहीये. तर आपण 1 इंच बघणार आहोत की आपलं कुठे येते. तर हा जो कर्व शेप आहे आणि ही जी लाईन आहे, या लाईन वरती आपल्याला 1चा पॉइंट जिथे येणार आहे तिथे ठेवला, आणि पुढे पुढे गेलो तर आपलं हे कुठे टच होत आहे या लाईन वरती बघायचं. तर हे आपलं इथे टच होत आहे, बरोबर. तर आता हा पॉइंट आणि कॉर्नर मधून या साधारणपणे आपल्याला हे अंतर, चेस्ट साईज आपली 35 असेल, 35 किंवा 35च्या आतमध्ये असेल, तर या कॉर्नर मधून हा जो आपला आतल्या आर्महोलचा शेप दिलेला आहे तिथून आपल्याला 1.5 इंचांवर मार्क करायचा आहे. आणि जर चेस्ट साईज 35च्या पुढे आहे, म्हणजे 35.25 पासून पुढे तुमची चेस्ट साईज आहे, तर तुम्हाला 2 इंचांवर मार्क करायचा आहे. इथे आपली चेस्ट साईज 39 आहे, त्यामुळे इथून मी 2 इंचांवर एक मार्क देऊन घेतला. आणि यानंतर हा पॉइंट आणि हा 2 इंचांचा मिळालेला पॉइंट यांच्या मधून आपल्याला एक लाईन अशी तिरकी ड्रॉ करून घ्यायची आहे. ओके. तर ही या लाईनला क्रॉस झाली पाहिजे आपली. तर ही लाईन इथे मिळाल्यानंतर आपल्याला या पद्धतीने इथे कर्व शेप ठेवायचा आहे, आणि इथे ही अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे, की जेणेकरून हा असा तुम्हाला प्रॉपर तुम्हाला कटोरीचा शेप दिसून आला पाहिजे याच्यातून. तर हे मार्किंग आपलं इथे झालेलं आहे. तर बघा प्रॉपर आपला ही कटोरीचा शेप सुद्धा आपल्याला मिळालेला आहे, आणि व्यवस्थित कटोरी पण आलेली आहे. तर या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं. इथे अजून एक तुम्हाला पॉइंट सांगायचा आहे, तो म्हणजे इथे आपण जर मायनस करणार नसू, म्हणजे इथे एक टक्स घेतात कटोरीमध्ये, तो टक्स आपल्याला इथे घ्यायचा नसेल, तर यामध्ये काय करायचं आहे, खालच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच कंपल्सरी, जी पण तुमची चेस्ट साईज असेल त्याच्यानुसार कोणतीही असो, कंपल्सरी अर्धा इंच तुम्हाला इकडे वरती मार्क करायचं आहे, आणि इथून तिरकी लाईन ड्रॉ करायची. हे तुमचं मायनस होणार आहे. ओके. मग आता इथं आपली क्रॉस पट्टीमध्ये पण आपलं चेंज होईल मग, कारण इथून आपल्याला 3 इंच वरती मार्क करावं लागेल. ओके. तर मी इथून वरती 3 वरती मार्क करते, आणि इथून पण 3 वरती. आता इथे आपलं सेमच येणार आहे, बरोबर. 3 थोडस इथे वरती जाईल. तर इथे या पद्धतीने आपलं हे 3च्या लाईनचं मार्किंग होईल. तर इथे फक्त हा चेंज होणार आहे. पण एक करू शकता, जर तुम्हाला इथे चेंज नको असेल तर तुम्ही इथे वरच्या बाजूत मायनस करू शकता, पण हा केला तर बरोबर आपली क्रॉस पट्टी पण प्रॉपर येते. तर मी इथे घेतलं, आणि इथून वरती आता आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे आपल्या ओके. तर हा कर्व शेप घेऊ शकता, किंवा
प्रॉपर असा इथे तुम्हाला वेगळ्या पेननेच दाखवते पुन्हा पुन्हा यातला आपला. तर हा जो पिंक लाईन मी घेतलेला आहे तो आपला फायनल शेप असणार आहे. ओके, तर हा असेल, हे खालच्या बाजूचं आहे ते मायनस होणार आहे. आता आपल्याला हा सुद्धा शेप प्रॉपर मिळालेला आहे. ओके, तर हे आपण तर आता राहिला टक्स कुठला, आर्महोल वरचा. आर्महोल वरती आपल्याला टक्स घ्यायचा आहे तो म्हणजे आता या साईज मध्ये आपण कमरेवरचा टक्स किती घेणार आहे, या कटोरीमध्ये आपण टक्स वाढवणार आहोत, इथे नाही वाढवला बरोबर. तर यामध्ये आता आपल्याला टक्स घ्यायचा आहे तो म्हणजे 3 इंचांचा बरोबर. तर 3 इंचांच्या अर्धा टक्स आपल्याला आर्महोल वरती घ्यायचा आहे. तर तो किती, 1.5 इंचांचा असेल. तर 1.5 इंचांचा हा जी आपली चेस्ट लाईन आहे त्या लाईन वरती 1.5 इंचांचा मार्क ठेवायचा आणि आर्महोल वरती कुठे टच होतोय तिथे आपल्याला मार्क करायचा आहे. तर हे मार्क करून घेतलं, त्याच्या अर्ध आपल्याला वरती जायचं आहे. तर 1.5 इंचांच्या अर्ध जर मार्क केलं तर 0.75 येणार आहे आणि त्याच्या अर्ध आपल्याला असं हे वरती मार्क करायचं आहे. तर या मार्कला आपल्याला या पॉइंट बरोबर जोडून घ्यायचंय. ओके, यानंतर हे अंतर किती असलं पाहिजे, तर साईज हेवी असेल, जास्त असेल म्हणजे 38-36च्या पुढे असेल तर तुम्हाला इथून 2.5 वर मार्क करायचं आहे आणि त्याच्या आत असेल तर 2 इंचांवरती म्हणजे या पॉइंट पासून एपेक्स पॉइंट पासून वरती मार्क करायचं आहे. आणि इथून आता आपल्याला अर्धा इंच खालून आपल्याला बघायचं आहे की 1.5 इंच कुठे येत आहेत. तर बघा या पद्धतीने अर्धा इंच खालून बघितलं तर आपल्याला इथे येतोय पॉइंट. तर हा पॉइंट आता आपल्याला इथे या पद्धतीने घ्यायचा आहे मार्क करून. तर हे आपलं मायनस होणार आहे. इथे नवीन आर्महोल ड्रॉ करावा लागेल, त्याच्यासाठी या बाजूने अर्धा इंच खाली येणं कंपल्सरी असणार आहे. तर या बाजूने अर्धा इंचावर खाली मार्किंग केलं आणि ही पट्टी या लाईनला अशी लावायची आहे, म्हणजे इकडे बरोबर अशी लागली पाहिजे. तर बघा ही पट्टी बघा इथे या पद्धतीने अशी लावायची की या लाईनला बरोबर आली पाहिजे. इकडे जशी येत आहे तशी ड्रॉ करायची. तर या पद्धतीने लाईन ड्रॉ होईल. तर ही लाईन आपल्याला थोडी पुढे घ्यायची आहे. ओके, आता ही लाईन बघायची आपल्याला किती आहे, तर ही आलेली आहे 4 ला 4 आलेलीच आहे. टोटल 4 ला 1 सूत कमी आहे. तर 4 ला 1 सूत कमी या लाईन वरती पण आपल्याला एक मार्किंग देऊन घ्यायचं आहे. आणि इथून आपल्याला या लाईन वरती पट्टी अशी ठेवायची की या पद्धतीने आपलं हे मार्किंग या पॉइंटला जुळलं पाहिजे. आणि जुळल्यानंतर आपल्याला इथे हा शेप ड्रॉ करायचा आहे. ओके, यामध्ये आपल्याला इथे आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर हा असणार आहे आपला नवीन आर्महोलचा शेप. तर हा आपण शेप ड्रॉ करून घेतला. याच्यानंतर आता आपलं हे मायनस होणार आहे, हे पूर्णपणे इथलं अंतर. नवीन आर्महोल दिल्यानंतर हे अंतर मायनस होणार आहे. आता इथे जी आपली ही लाईन आलेली आहे या बाजूलाही आपण मायनस करतो बरोबर, 1 इंच तरी मायनस करतो आपण इथे. पण यामध्ये या बाजूला आपलं मायनस झालेलं आहे बऱ्यापैकी, त्याच्यामुळे कटोरी ब्लाऊज मध्ये या बाजूने सुद्धा आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे. पण ते आपल्याला इथे न करता आपल्याला काय करायचं आहे, या बाजूला इथे वरती मायनस करायचं आहे. तर बघा इथून वरती आपल्याला अर्धा इंचावर एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे आणि हा पॉइंट आपल्याला या पॉइंट पर्यंत म्हणजे हा जो आपला एपेक्सचा पॉइंट मार्क केला होता, तर या एपेक्स पॉइंट किती घेतला होता आपण, 3.9. सेम 3.9 आपल्याला या लाईन वरती यायचं आहे आणि इथे स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. तर या पॉइंट पर्यंत आपल्याला ही लाईन तिरकी देऊन घ्यायची आहे. तर बघा इथून इथपर्यंत आपल्याला ही लाईन ड्रॉ करायची आहे. तर हे अंतर आहे हे सुद्धा आपलं मायनस होणार आहे. ओके, त्यामुळे इथे आता आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये काहीही ऍडजस्ट करावं लागणार नाही, जेवढी आहे तशीच काढायची आणि त्याच्यामध्ये फक्त एक बाजूला तर हा पार्ट आपला वेगळा होणार आहे, तर यामध्ये फक्त आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. तर चला हे आपण आता कट करून घेऊया. तर मी कसा कट करते हे सुद्धा बघून घ्या की जेणेकरून तुम्हाला
हा टक्स मायनस करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथे फोल्ड घ्यायचा. आता हा टक्स बघा, इथे कुठेतरी कट दिल्याशिवाय आपल्याला हा टक्स मायनस होणार नाहीये, बरोबर. पण इथे जसा जमेल तसा तुम्हाला हा टक्स इथे या पद्धतीने मायनस करायचा आहे. ओके, तर हे बघा, आता इथे मायनस केल्यानंतर हा पार्ट अगदी बरोबर आपला हा व्यवस्थित आलेला आहे. ओके, तर हे इथे आपल्याला हा बघा, आता इथे ह्या थोड्याशा लाईन खालीवर झालेल्या आहेत, बरोबर. तर ह्या खालीवर झालेल्या लाईन प्रॉपर याव्यात याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथे हा शेप आहे तो या पट्टीच्या साह्याने हा इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर बघा, इथे हा या पद्धतीने शेप पट्टी ठेवायची आणि मग आपल्याला हा शेप पुन्हा एकदा ड्रॉ करून घ्यायचा आहे या खालच्या पॉइंट बरोबर. ओके, तर बघा या पद्धतीने हा आपला कटोरीचा शेप रेडी होईल. तर हे आपण आता कट करून घेऊया. ओके, तर आता हा आपला इथे हा प्रॉपर शेप रेडी झालेला आहे. इथे आपल्याला अजून एक काय करायचं आहे, तर बघा या लाईन बरोबर आपला हा शेप येणार होता, बरोबर. तर याच्यात थोडंसं किंचित पुढे या लाईनच्या इकडे 0.25 आलं पाहिजे. या पद्धतीने इथे हे ठेवायचं आणि इथे हा पॉइंट आपला फिक्स करून घ्यायचा. ठीक आहे, जेणेकरून हा शेप आपला प्रॉपर आला पाहिजे. ओके, तर या इथे आलेला आहे. आता या पार्ट मध्ये आपल्याला शिलाईसाठी अर्धा इंच मार्जिन ऍड करून घ्यायचं आहे. ओके, तर हा पार्ट आपला रेडी झाला. इकडे क्रॉस पट्टी लागणार आहे, या पार्ट मध्ये पण अर्धा इंच खाली जोडून घ्यायचा आहे. आता हा कटोरीचा पार्ट आपला असा मिळालेला आहे आपल्याला, बरोबर. तर काय करायचं, हे बघा, हे या बाजूला इथे व्यवस्थित पहिला एकतर हे मार्क करून घेऊया आणि हे जे इथे अर्धा इंच एक्स्ट्रा आहे ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे, की जेणेकरून आपल्याला हा पार्ट आपला व्यवस्थित बसला पण पाहिजे, बरोबर. म्हणून मी इथे मार्क करून घेतला अर्धा इंच. हे पहा, इथून इथपर्यंत अंतर सुद्धा हे अर्धाच इंच आहे, बरोबर. म्हणून मी इथे खाली अर्धा इंच मार्क केलेलं आहे आणि हे अंतर मी आता इथे काय करणार आहे, या आणि या कटोरीचा सेंटर पॉइंट घेणार आहे. तर ही आहे 6 इंचेस, बरोबर. तर या 6 इंचेसला सेंटर करणार आहे इथे आला, बरोबर. या सेंटर पॉइंटला खाली फ्री अशी ठेवायची या लाईनला आणि या पॉइंट मधून खाली आपल्याला एक लाईन सरळ घ्यायची आहे जी असणार आहे याची सेंटर लाईन, बरोबर. या सेंटर पॉइंट पर्यंत हा पॉइंट आपला आला पाहिजे. तर बघा या पद्धतीने इथे मी हे मार्क करून घेतलं. आता हे आपलं मायनस होणार आहे. ओके, आणि हा शेप सुद्धा आपल्याला आता इथे याच शेपवरनं घेतला तरी चालणार आहे. असा थोडासा आहे तो कट करून घेतला. आता ही आपली झाली बेसिक कटोरी, बरोबर. या कटोरीवरून आपल्याला आता आपली मेन कटोरी कट करायची आहे. तर आता ही आपली बेसिक कटोरी आहे, ही आपण आता मेन फॅब्रिक वरती वाढवून घेणार आहोत. तर कटोरी वाढवून कशी घ्यायची ते बघूयात. आणि या पार्ट मध्ये आपल्याला काहीही ऍड करायचं नाही, जशी आपली ही आलेली आहे त्याच पद्धतीने आपल्याला घ्यायची आहे. फक्त या बाजूला हुकाय पट्टी लागणार, वरचा पार्ट आपला जोडला जाणार आहे, तिथे आपल्याला अर्धा इंच प्लस करून घ्यायचा आहे. आणि हुकाय पट्टीसाठी या बाजूला इथे अर्धा इंच आहेच, त्याच्यामुळे इथे द्यायची गरज नाही. पण हे कसं होतं, कन्फ्युजन होतं घ्यायचं आहे की नाही. एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवलं जातं, एखाद्या नाही, त्याच्यामुळे कन्फ्युजन होतं. तर मी तो पार्ट कट करून टाकला आणि या बाजूला पण आपल्याला हुक आहे पट्टीसाठी प्लस चिन्ह दाखवलेलं आहे. या बाजूलाही अर्धा इंच वाढवायचे, या बाजूलाही अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं आहे. म्हणजे हे दोन पार्ट आपले तयार झाले. आता यानंतर आता आपण बघूया की कटोरीचा पार्ट आपल्याला वाढवून कसा घ्यायचा आहे ते. तर हा आहे याला वेगळ्या फॅब्रिकवर घेऊयात आपण. तर बघा, कटोरी वाढवून घेत असताना आपल्याला काय करायचं आहे, जी आपली कटोरी आहे ती जशीच्या तशी आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. ओके, मी इथे ड्रॉ करून घेतली आणि वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई, या बाजूला अर्धा इंच शिलाईचं मार्किंग घ्यायचं आहे. तर बघा या पद्धतीने इथे अर्धा इंच वर एक मार्क देऊन घेतला आणि या बाजूला 1.5 इंच, या बाजूला 1.5 इंच मार्क केलं. चेस्ट साईज नुसार आपल्याला हे अंतर वाढवून घ्यायचं आहे. चेस्ट साईज कमी असेल तर हे टक्सचं मार्किंग आहे ते 1 इंच, 1.5 इंच किंवा 1.25 इंच ऍड करायचं आहे. इथे आपली चेस्ट साईज 39 आहे, त्याच्यामध्ये आपण 1.5 इंचांचा टक्स, म्हणजे इकडे 1.5 इकडे 1.5 टोटल 3 इंचाचा टक्स घेणार आहे. ओके, तर आता हे मार्क करून घेतल्यानंतर हे या पद्धतीने जोडून घ्यायचं. आणि हा जो मार्क आहे तो आपल्याला इथपर्यंत जोडण्यासाठी, जर तुम्हाला समजा येत नसेल तर काय करायचं, थोडंसं अर्धा इंचावरनं हे या पद्धतीने
पुढे यायचं आणि ही जी आपली बेसिक कटोरी आहे ती आपल्याला या पद्धतीने इथे ठेवून घ्यायची. तर बघा ही इथे 1.5 वरती ठेवल्यानंतर आणि ही वरती या पद्धतीने ठेवल्यानंतर जशी येत आहे त्या पद्धतीने तुम्हाला मार्क करून घ्यायची. ओके, तर हे या पद्धतीने मार्किंग झालं. याचा सेंटर पॉइंट आपल्याला इथे, आता या दोन्ही बाजूंना आपण सेम वाढवलेला आहे त्यामुळे याचा सेंटर पॉइंट सुद्धा आपल्याला इथे सेमच असणार आहे, बरोबर. तर यामध्ये आता इथे खालच्या बाजूला आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर हा आपला पहिला सेंटर पॉइंट मार्क करूयात. तर इथे या पद्धतीने ठेवलं आणि हा इथे जिथं आलेला आहे आपला एपेक्स पॉइंट ती लाईन आपल्याला मार्क करून घ्यायची आहे, किंवा इथे आणि इथे एक डॉट पॉइंट दिला आणि ही लाईन आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची. तर हा असेल आपला एपेक्स पॉइंट आणि इथून आपल्याला खाली मार्किंग घ्यायचं आहे साधारणपणे 3.5 इंच पर्यंत. ओके, म्हणजे इथून आपल्याला खाली किती यावं लागणार आहे, 1 इंच. ओके, तर हे 1 इंच आपण पहिला तर ही आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊया. आता ह्या लाईन देण्या अगोदर हा आणि ही लाईन सेम आहे का ते पहिला चेक करून घ्यायचं. तर बघा इथून इथपर्यंत बघितलं तर किती आलेलं आहे, 5.25 आणि एक लाईन साधारण आहे. तर इथून इथपर्यंत बघितलं तर हे आलेलं आहे आपलं 5 इंच आलेलं आहे. म्हणजे हे थोडंसं आपलं मार्किंग कमी जास्त होत आहे, बरोबर. तर इथे आपल्याला काय बघायचं आहे, ही लाईन किती आलेली आहे, 5.25, बरोबर. तर हे पण आपलं 5.25 वरतीच यायला पाहिजे, किंवा 0.25 कमी घेऊन घेतलं तरी चालणार आहे. तर ही लाईन आपली इथे येणार आहे. तर हे अंतर कसं होईल, आपलं इथे येईल. आणि इकडची लाईन, तर बघा ह्याच्यापेक्षा अजून एक आपण करू शकतो. इथून इथपर्यंत आपण अंतर घेतलं, या लाईनचा आपल्याला सेंटर पॉइंट काढून घ्यायचा. तर हा आपला आलेला आहे इथे, बरोबर. तर हीच लाईन आपली सरळ खाली येईल, फक्त थोडीशी पुढे घ्यावी लागेल. तर ही लाईन आपण थोडी ड्रॉ करून घेऊया, की जेणेकरून आपली ही लाईन खालची स्ट्रेट मध्ये जाईल. तर या इथे आपण जर पट्टी ठेवली तर आपली ही स्ट्रेट लाईन जाते आहे या बाजूला थोडीशी, बरोबर. आणि इथे आपला हा पॉइंट येईल. आता हे पॉइंट आपल्याला इथे जोडून घ्यायचे. ओके, आता हे जोडून घेतल्यानंतर तर बघा ह्या जी कटोरी आपण 1.5 इंचांनी वाढवलेली आहे, जर चेस्टचा उभार कमी असेल तर तुम्ही हे अंतर 1.25 इंच सुद्धा घेऊ शकता, डिपेंड तुमच्यावर आहे. ओके, आणि या बाजूला खालीच मार्किंग आहे ते मात्र कंपल्सरी 1 इंच घेऊ शकता. आणि जर चेस्ट साईज 44च्या पुढे आहे तर हे खाली घ्यायचं आहे ते 1.5 इंच घेऊ शकता. ओके, तर या पद्धतीने आपल्याला ही मार्किंग घेऊन आपण या लाईन्स ड्रॉ करून घेतल्या आणि आता आपण हे कट करून घेऊया. तर या पद्धतीने आपली ही कटोरी रेडी झालेली आहे. आणि इथे आता आपल्याला बघा या पद्धतीने याचा सेंटर पॉइंट काढायचा. जर कुठे खालीवर झाला असेल तर हे या पद्धतीने इथेच करेक्ट करून घ्यायचं, एक्स्ट्राचं मार्किंग कट करून टाकायचं. आणि इथे आता आपल्याला टक्स आहे तो 0.5 इंच खालून मार्क करायचं या पद्धतीने 3. आणि इकडे आता हे अर्धा इंच आपलं शिलाईसाठी जाणार आहे, बरोबर. तर हे 0.5 इंच आपण या बाजूने तर बघा इथे टक्स मार्किंग कसं करायचं, 0.5 इंच या बाजूने आपलं शिलाईमध्ये जाणार आहे, बरोबर. तर हे 0.5 इंचावर इथे मार्किंग करून घेतलं. दोनही बाजूंना 0.5 इंचांवर इथे एक डॉट पॉइंट आणि इकडे एक डॉट पॉइंट देऊन घेतलं. यानंतर आता आपला कटोरीचा पार्ट 6 इंच तयार असायला पाहिजे. तर या बाजूने इकडून आपल्याला 3 वरती एक मार्क देऊन घ्यायचा आहे, या बाजूला 3, बॅक साईडला 3. तर आता इथे जो आपला पुढे टक्स राहिलेला आहे तो बघा बरोबर 1.5 इंचांचा आपला हा टक्स इथे राहिलेला आहे. ओके, आणि उंचीमध्ये हा टक्स आलेला आहे 3 इंच. तर हा आपला मेन टक्स या पद्धतीने असेल.
आणि याच्या आतमध्ये आपल्याला हे शिलाईचं मार्जिन ठेवायचं आहे 1/2 इंच. तर हे तुम्ही कट केला तरीही चालणार आहे, किंवा तुम्ही इथं या पद्धतीने मार्क करून ठेवलं तरीही चालणार आहे. तर इथे एक मार्किंग देऊन ठेवायचं, आणि इथे हे कटिंगचं मार्किंग आहे आणि हे स्टिचिंगचं आहे. तर हे कटिंगचा पॉइंट आहे, याच्यावरती मार्क करून ठेवलं तरीही चालणार आहे. तर बघा, आता हा जेव्हा आपण हा टक्स इथे दुमडणार आहोत, याच लाईन वरती दुमडूयात. बघा, तर आपला हा कटोरीचा पार्ट या पद्धतीने तयार होईल. ओके, आणि या बाजूला 1/2 इंच हे शिवणमध्ये जाणार आहे, त्याच्यामुळे इथे टेप लावला तर बघा या पद्धतीने टोटल आपला हा 1/2 इंच या बाजूला शिलाईसाठी जाईल. यानंतर इथपर्यंतच्या ह्याच्यापर्यंत बरोबर 6 इंच आलेला आहे, आणि हे इकडचा 1/2 इंच यामध्ये शिलाईला जाईल. तर ही बरोबर 6 इंचांची आपली ही कटोरीचा पार्ट रेडी झालेला आहे. तर हा आहे आपला कटोरीचा पार्ट, हा आहे साईड पार्ट, आणि हा आहे बेल्ट. तर हे आपल्याला याच्याबरोबर प्रॉपर बसवून पण घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला इकडे हे 1/2 इंच यामध्ये वाढणार आहे, यामध्ये आपण ऑलरेडी घेतलेला आहे बरोबर, पण हा पार्ट लागताना आपल्याला लागणार इथे, याचं शिलाई मार्जिन याच्यात ऍड होईल. तर हे आलंय की नाही हे पण आपल्याला प्रॉपर बघावं लागेल बरोबर. तर या पार्ट वरती आपल्याला हा पार्ट आपला इथून जॉईन होईल बरोबर. तर हा या पद्धतीने इथपर्यंत लागेल, हा आपला शिलाईचा पॉइंट आला. तर हा साईड पार्ट आपला याच्यामध्ये शिलाईचं अंतर ऍड होणार आहे, त्याच्यामुळे हा पॉइंट आपला इथून सुरू होणार आहे. तर हा सुरू झाला तर हा बरोबर आपला या क्रॉस पट्टीला प्रॉपर मॅच झालेला आहे. तर या पद्धतीने आपलं हे कटोरीचं मार्किंग प्रॉपर झालेलं आहे. जर यामध्ये तुम्हाला काही शंका असेल तर कमेंटमध्ये जरूर विचारा, आणि याचा बॅक पार्ट आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल. त्याच्यामुळे या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही शंका असेल तर व्हिडिओ 2दा बघा, तुम्हाला कोणताही म्हणजे शंका राहणारच नाहीये मुळात. आणि त्यानंतर तुम्ही याची ड्राफ्टिंग कटिंग करून स्टिच करून सुद्धा बघू शकता. याची फिटिंग अगदी प्रॉपर येते, खूप छान फिनिशिंग आणि फिटिंग खूप छान येते या ब्लाउजची. कारण हा जो क्रॉस पट्टीचा पार्ट आहे तो बरोबर चेस्ट लाईनच्या खाली राहतो, चेस्ट लाईन वरती हा पार्ट चढत नाही. प्रॉपर या बाजूला पण आपल्याला ही जी पट्टी आहे ही प्रॉपर मिळालेली आहे. आणि याचबरोबर आपल्याला आता याचा बॅक पार्ट कसा तयार करायचा तेही आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा, आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम, काळजी घ्या स्वतःची. बाय. तर आत्ताच आपण कटोरी ब्लाउजची ड्राफ्टिंग डिटेलमध्ये बघितलेली आहे. तुम्हाला अजून जर काही शंका असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा. स्टिचिंगचे व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देऊन ठेवते. कटोरी ब्लाउजच्या स्टिचिंगचा व्हिडिओ डिटेल अपलोड आहे, तोही जरूर बघा आणि त्या पद्धतीने स्टिच करून घ्या. तर चला भेटूया अशाच पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम, काळजी घ्या स्वतःची. आणि अजून एक, तुम्हाला यानंतर कोणतं स्टिचिंग किंवा कोणता व्हिडिओ बघायला आवडेल त्याची जर तुम्हाला तुमच्या मेजरमेंटमध्ये ब्लाऊज हवा असेल तर तुम्ही तसे तुमचे मेजरमेंट्स मला कमेंटमध्ये देऊ शकता, आपण त्याच्यावरही डिटेलमध्ये व्हिडिओ बनवूयात. जर तुम्ही तुमचे आणि मेजरमेंट्स देताना फक्त 36 साईज मध्ये कटिंग दाखवा, 34 साईज मध्ये कटिंग दाखवा असं म्हणालात तर ते प्रॉपर कटिंग येणार नाही. तुम्हाला जर तुमच्या मेजरमेंट्स मध्ये कटिंग हवं असेल आणि तेही प्रॉपर, तर सगळ्यात अगोदर ब्लाऊज मेजरमेंट्स म्हणजे बॉडीवरून मेजरमेंट्स कसे घ्यायचे हा व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवते. तो व्हिडिओ बघितल्यानंतर त्यामध्ये जे जे मेजरमेंट्स मी घेतलेले आहेत ते सर्व मेजरमेंट्स तुम्हाला घ्यायचे आहेत आणि मग कमेंटमध्ये लिहायचे आहेत, की जेणेकरून तुमच्या मेजरमेंटमध्ये तुम्हाला प्रॉपर ब्लाऊज मला दाखवता येईल. आणि याचबरोबर जर प्रिन्सेस कट तुम्हाला शिकायचा असेल तर या बाजूला व्हिडिओ देत आहे तो पहा. आणि जर तुम्हाला बाही कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर या साईडला तुम्हाला बाही कटिंगचे व्हिडिओ देते, तो व्हिडिओ बघा, म्हणजे जेणेकरून तुमची ब्लाऊजची पूर्ण कटिंग स्टिचिंग एकाच वेळेमध्ये उरकून जाईल. आणि त्याचबरोबर स्टिचिंगचे व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन